स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, क्षण गमावू नका. तुला आता ह्या दैवी शक्तीचा मार्ग या संदेशातूनच मिळणार आहे. तू एकटा नाहीस माझ्या लेकरा. वाईट गोष्टींना तू सामोरी गेला आहेस, त्यातून तुझी या सुटका आता होणार आहे. हो बाळा, जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनात नकारात्मक विचार असतात. असं होईल की नाही, असं होईल का, मी हे पूर्ण करू शकेल का. जर तू मनात शंका ठेवून आमचं नामस्मरण करशील तर तुझ्या मार्गात कायम अडचणी येत राहतील माझ्या बाळा. त्यामुळे तू आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे सर्व निशंक आमच्यावरती सोपव आणि तुझे सत्कर्म तू करत राहा. बिनधास्तपणे तू तुझं एक एक पाऊल पुढे टाकत राहा. हो बाळा, मनातले सर्व काही जे काही तू विचार करत आहेस त्यात जर काही निगेटिव्ह विचार असतील तर तू या क्षणी मनातून काढून टाक. कारण देव जिथे येतात तिथे कशाचीही कमतरता भासत नाही. तुम्ही इच्छिलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल, पण तुमचाही तुमच्या देवावर विश्वास अतृढ असायला हवे. हो बाळा, तुम्ही जेव्हा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने देवाचा धावा करता तेव्हा देवी तुमच्याकरता त्यांचे चमत्कार आशीर्वाद पाठवू इच्छित आहेत. बाळा, तुझ्यासाठी आता ईश्वर ते द्वार उघडू इच्छितात ज्यासाठी तुझ्यासाठी खूप काही समृद्धीचे, आनंदाचे, आशीर्वादाचे तुझ्यासाठी त्यातून आशीर्वाद दिले जाणार आहेत. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर या स्वामी माऊलीचा आशीर्वाद हवा असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थांचे हे नित्य विचार आचरणात आणले तर आपले आयुष्यात बदलून जाईल. स्वामी साक्षात ठेवून आजपासून तुम्ही स्वामींनी दिलेली शिकवण अंमलात आणा. नक्कीच तुमचे जीवन आनंद होईल. घराघरातल्या भिंतीवर सुविचार तसेच तसबिरी विचार प्रत्येक घरावर लावलेले असतात, कारण ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावे म्हणून. परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही. त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन जातात. मात्र कधीकधी त्यांच्याकडे जाणीवपूर्वक पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव बुद्धीला आपल्याशी बोलत असलेल्या असा आपल्याला भास होतो. प्रत्येक घराघरात नजरेत पडणारा श्री स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो तुम्ही चिडू नका, रागावू नका, मोठ्याने बोलू नका, रागावू नका, मन शांत ठेवा, विचार करा, मगच अंमलबजावणी करा. कारण त्रास सुद्धा तुम्हालाच, मनस्ताप ही तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य हे तुमच्या विचारात आहे. म्हणून तुम्ही विचार बदला, नशीब नक्कीच आपोआप बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगले राहा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. सहमत असाल तर होय स्वामीराय असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. हे विचार तुम्ही नित्य आचरणात जरी आणलेत तर आपले आयुष्य बदलून जाईल. आजच्या क्षणोक्षणाला लोकांना राग उफाळून येतो, भांडण तंटे होत आहेत, अपशब्द काढले जात आहेत, वैरभाव निर्माण होतो आहे. रागारागात आपले व दुसऱ्याचे मन स्वस्थ बिघडते आणि वरचेवर मनस्ताप, रागावण्याचे या गोष्टी करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांना शरीरास ताण मिळते. तर अमरण गोळ्यांचा ससेमेरा सुरू होतोय. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो आहे. हे प्रकरण तिथेच थांबत नाही, तर पुढची पिढी वैरभाव सुरूच ठेवते आणि हे दृष्ट चक्र सुरूच राहते. यासाठी वरील स्वामींनी सांगितलेले सुविचार जर तुम्ही रोज आपल्या जीवनात आचरण आणले, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागवू नका. राग येणे ही पण क्षणभर त्या रागावर, त्या भावनेवर मात केली, राग व पुढील संपर्कात आणता येते. त्याच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, आपल्या ध्यानीमनीही नसते ते सुद्धा आपण बोलून जातो. त्याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो. मग शब्द मागे राहतात. म्हणून त्या क्षणी मन तुमचं शांत ठेवा.
विचार करा, विचार कसला तर खरंच रागवण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने खरंच काही बदल होणार आहेत? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा त्रास मला होणार आहे का? इत्यादी जरी गोष्टींचा तुम्ही विचार केला तर त्या तेवढ्या वेळा जे रागाचे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले, कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारावर नियंत्रण मिळवू शकता. रागावरती तुम्ही कंट्रोल करू शकाल. त्याने तुम्हालाही त्रास होणार नाही आणि इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही. आज स्वामींनी सांगितलेलं शेवटचं वाक्य खूप प्रभावित आहे. ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमचा विचार बदला. नशीब नक्कीच बदलेल. आपले विचार आपले आचार घडवतात. कधी अविचाराने केलेली कोणतीही गती पश्चातापाला कारणीभूत असते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मककडे झुकत असतील तर त्यांना तुम्ही तेथेच आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारामध्ये आहे. आपल्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआपच आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि ह्याबरोबरच नशीब आपलं नक्कीच बदलणार. स्वामींची ही शिकवण आपण लक्षात ठेवूया. जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. करून पहा, नक्कीच तुम्ही आनंदी जीवन, यशस्वी जीवन जगाल. जमत असाल तर लगेच या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. आवाजाची घंटी देखील दाबा. जगाची माऊली स्वामी आई असे टाईप देखील करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज मी स्वतः तुम्हाला सांगत आहे, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामुळे, परिवर्तनामुळे आशीर्वादाची मोठी संधी मी घेऊन येत आहे. त्यामुळे पुढील 5 मिनिटे हा संदेश तू ऐक. कितीही वाईट वेळ असू दे, तुझी कितीही अडकलेली कामं असू दे, सर्व काही मी आता चांगलेच करणार आहे. आता तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. माझ्या बाळा, तू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू माझे हे वाक्य तुझ्या लक्षात ठेव. जमत असाल तर कमेंट्समध्ये स्वामी माझी माऊली माझ्या पाठीशी आहे ते टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या लेकरा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला समजते रे. तुम्ही नामस्मरण करता, मला पाहत नसाल, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही माझं नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो. फक्त तुमचा विश्वास हा माझ्यावरती असू द्या. वय बाळा, स्वामी माऊली म्हणतात, तू कितीही मोठ्या अडचणीमध्ये सापडलास तरी तू मला मनापासून हाक मार. मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा असेन. हो बाळा, माझ्यावरती तू विश्वास ठेव. तू कर्म चांगले कर. ह्या जगात काहीच तुझं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलियुग चालू आहे, त्यामुळे तुम्ही सर्व काही वाईट कपटी लोकांपासून जपून राहा. कोणाच्याही वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही फक्त तुमच्या स्वामी आईंच्या पायावरती निशंक सोपवा. कर्म चांगले करत राहा. कर्माच्या रवीने तुम्ही तुमचे आनंद उजळून घ्या. नक्कीच स्वामी माऊली तुमचा साथ देणार आहे. कुणीही विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त तुम्ही तिथे शांत राहा. फक्त शांत राहणेच तिथे सर्वोत्तम आहे. कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. त्यामुळे कोणाचाही विनाकारण तुम्ही त्रास करून घेऊ नका. दुर्लक्ष करा अशा लोकांना. मनातून काढून टाका, आपल्या आयुष्यातून काढून टाका अशा लोकांना. हो बाळा, माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्याचा क्रोध वाढतो, आणि जेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा त्याचा लोभ. ध्येय ठेवाल तेव्हा तुम्ही आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. आपला फक्त आपल्या स्वामी माऊलीवर, आपल्या परमेश्वरावर विश्वास असायला हवा. जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता तसे तुम्ही तुमच्या देवावरती, स्वामी आईवरती विश्वास ठेवा. आणि बघा, जसे आपल्या मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसेच तुम्ही स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा.
स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाहीत. स्वामी माऊली नेहमी म्हणत असतात, माझ्या बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे उगाची बितोसी भयही पळू दे. तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस तुम्ही जगाकडे पाठ फिरवा आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण डोळे बंद करून घ्या. संपूर्ण जग तुमच्या मागे दिसेल. फक्त हे तुम्ही तुमच्या वाईट क्षणी करून पहा. व्यक्ती विचारमग्न झाला आहे, कुणाला प्रभावित करू शकतो, पण त्यासाठी तुमचे विचारही चांगले पाहिजे. हो माझ्या बाळा, दुःखात देवाला आठव, ते सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. त्यामुळे सुख असो वा दुःख, आनंद असो वा विघ्न, देवाला कधी विसरू नका. संयम ठेवा आणि स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी माऊलींवर निशंक सोपून विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि ती इच्छा नक्कीच स्वामी माऊली पूर्ण करणार. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामी संदेश आवडला असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.